13,20,00,000च्या मालमत्ता व्यवहार प्रकरणात मायनीतील दीपक देशमुख, रोहित शिंदे यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी. वडूज न्यायालयाचा आदेश. कथित बनावट कागदपत्रे व बक्षीसपत्र प्रकरणाचा तपास सुरू. मायनी तालुका खटाव येथील मालमत्तेशी संबंधित सुमारे 13,20,00,000 रुपयांच्या व्यवहारात कथित बनावट कागदपत्रे व बक्षीसपत्र तयार केल्याप्रकरणी आरोपी दीपक अप्पासाहेब देशमुख आणि रोहित प्रताप शिंदे यांना वडूज न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वडूज पोलिसांनी दोन्ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 143/2023 दाखल असून भारतीय दंडविधानातील कलम 420, 465, 467, 468, 471, 34 तसेच नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याची नोंद 30 मार्च 2023 रोजी करण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालात एकूण 15 आरोपींचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामध्ये आरोपी क्रमांक 3 दीपक अप्पासाहेब देशमुख आणि आरोपी क्रमांक 4 रोहित प्रताप शिंदे यांचा समावेश आहे. काही आरोपींना अटक झाल्याचे तर आरोपी क्रमांक 2 व 4 यांनी न्यायालयात शरणागती अर्ज दाखल केल्याचे आणि आरोपी क्रमांक 5 व 15 यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचा अहवालात नमूद आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी बक्षीसपत्राची नोंद. पोलीस तपास अहवालानुसार 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1 खटाव वडूज यांच्या कार्यालयात बक्षीसपत्राची नोंदणी करण्यात आली. या दस्ताचा क्रमांक 3308/2022 असल्याचं तपास कागदपत्रात नमूद आहे. या व्यवहाराचा संबंध मायनी येथील गट क्रमांक 766/ब/767/ब/क1 आणि 766/ब/767/ब/2 या जमिनीशी असल्याचं अहवालात नमूद असून संबंधित जमिनीचं क्षेत्रफळ अनुक्रमे 1200 चौरस मीटर आणि 15,900 चौरस मीटर असल्याचं सांगण्यात आलंय. संस्थांच्या ठरावांची ही चौकशी. तपासादरम्यान छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी धारवाड या संस्थांशी संबंधित कागदपत्र व ठरावाची चौकशी करण्यात आल्याचं पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवून काही महत्त्वाची कागदपत्र प्राप्त करण्यात आली आहेत. ठराव, बक्षीसपत्र तसेच संबंधित कागदपत्रांवरील सह्या आणि अंगठ्यांच्या निशाण्यांबाबतही तपास करण्यात आल्याचं अहवालात नमूद आहे. काही कागदपत्रे अद्याप मिळालेली नसून ती मिळवण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात आलाय. तसेच तपासातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 15 ऑगस्ट रोजी दोघांची न्यायालयात शरणागती. दीपक अप्पासाहेब देशमुख आणि रोहित प्रताप शिंदे यांनी 19 ऑगस्ट 2024 रोजी वडूज न्यायालयात स्वेच्छेनं शरणागती अर्ज दाखल केला होता. यापूर्वी तपास अधिकाऱ्यांसमोर 4 ते 5 वेळा हजेरी लावून तपासात सहकार्य करण्याचे दोघांनी अर्जात नमूद केले होते. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा दावा करत दोघांनी न्यायालयीन कोठडी व नियमित जामिनाची मागणी केली होती. पोलिसांनी मागितली 7 दिवसांची कोठडी. दरम्यान 21 ऑगस्ट 2026 रोजी वडूज पोलिसांनी न्यायालयात तपास अहवाल सादर करून दोन्ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आवश्यक कागदपत्रे हस्तगत करणे, ठराव व बक्षीसपत्रासंदर्भात तपास करणे तसेच तपासातील आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या मागणीवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं दीपक देशमुख आणि रोहित शिंदे यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह.